नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणाच्या क्रियापद या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. याच्या अगोदर आपण नाम, सर्वनाम आणि विशेषण या टॉपिकचा अभ्यास केला आहे. बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकाचा अभ्यास करून आणि सारांश घेऊन आपण सुलभ आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनाने साध्या व सोप्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेत व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावे, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आगामी महापारेषण भरती, महावितरण भरती, पोलीस भरती आणि सर्वसेवा भरतीसाठी उपयुक्त या सर्व व्हिडिओंचा अभ्यास केल्यानंतर आपण प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तरी आपणास या सर्व टॉपिक शिकल्यानंतर काय फरक जाणवते हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला कळवा. क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मनीषा निबंध लिहिते. या वाक्यातील लिहिते हे क्रियापद आहे. करण पेरू खातो. या वाक्यातील खातो हे क्रियापद आहे. धोंडू धार काढतो. या वाक्यातील काढतो हे क्रियापद आहे. क्रियापदाचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात. चला तर ते बघूया. स्थितीदर्शक क्रियापद. जी क्रियापद एखाद्या घटकाची परिस्थिती दाखवण्याचे काम करते त्यांना स्थितीदर्शक क्रियापद असे म्हणतात. राजू गरीब आहे. याच्यामध्ये राजूची परिस्थिती दाखवण्याचा, स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पवन विद्यार्थी आहे. याच्यामध्ये पवनची स्थिती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सुनीता गृहिणी आहे. या वाक्यास सुनीताची स्थिती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. स्थित्यांतरदर्शक क्रियापद. जे क्रियापद एखाद्या व्यक्तीची परिस्थितीमध्ये बदल किंवा अंतर पाडण्याचा अर्थबोध होत असेल तर त्याला स्थित्यांतरदर्शक क्रियापद असे म्हणतात. राजू श्रीमंत आहे. याच्यामध्ये त्याच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. पवन डॉक्टर आहे. तर पवनच्या स्थितीमध्ये बदल झालेला आहे. सुनीता PSI आहे. याच्यामध्ये सुनीताच्या स्थितीमध्ये बदल झालेला आहे. सर्व गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये तयार करण्यात आलेले आहे. ते सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्णपणे बघावा, जेणेकरून हे सर्व जे विद्यार्थ्यांना कठीण वाटते ते सर्व आपण सोप्या भाषेमध्ये तयार केलेले आहे, जेणेकरून मराठी हा विषय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सोडवताना सुलभ आणि सोपा गेला पाहिजे. चला तर पुढील प्रकार बघूया. सकारात्मक क्रियापद. ज्या क्रियापदामध्ये काम केल्याचा अर्थबोध होतो त्याला सकारात्मक क्रियापद असे म्हणतात. मंगेश लाकडे फोडतो. म्हणजे लाकडे फोडणे हे काम होत आहे. गवळी धार काढतो. या वाक्यामध्ये धार काढणे हे काम होत आहे. आजी गोष्ट सांगते. या वाक्यामध्ये गोष्ट सांगणे हे काम होत आहे. पुढील प्रकार अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदामधून काम न करण्याचा अर्थबोध होतो त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, काका झाडावरून पडला. झाडावरून पडणे हे काम आहे का? नाही. त्यामुळे हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. धोंडू खतखत हसतो. हसणे काम आहे का? नाही. त्यामुळे हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. ताई मोठ्याने रडली. रडणे हे काम आहे का? नाही. अकर्मक क्रियापदाचे वाक्य आहे. उभयविध क्रियापद. जे क्रियापद सकारात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्या क्रियापदाला उभयविध क्रियापद असे म्हणतात, की त्याच्यामध्ये आक्रमक आणि सकारात्मक दोन्ही क्रियापदाचा उल्लेख होतो. उदाहरणार्थ, त्याने बोट कापले. याच्यामध्ये बोट कापणे हे त्याने बोट कापले हे सकारात्मक वाक्य आहे. त्याचे बोट कापले हे आक्रमक वाक्य आहे. रामने धनुष्य मोडला हे सकारात्मक वाक्य आहे. म्हणजे काम करण्याचा याच्यामध्ये अर्थबोध होत आहे. तर त्याला पुढील प्रकार बघूया. द्विकर्मक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्यांना द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. त्याच्यामध्ये दोन कर्म असतात, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असते, म्हणजे दान जाणारे. कर्माला प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. अप्रत्यक्ष कर्म म्हणजे व्यक्तिवाचक असते, ते दान घेणारे असते. त्या कर्माला अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ, महेशने भिकाऱ्याला पैसे दिले. याच्यामध्ये दोन कर्म घडले, पैसे देणे आणि पैसे घेणे. आजीने नातीला गोष्ट सांगितली. याच्यामध्ये गोष्ट सांगणे आणि ऐकणे अशा दोन कर्म घडलेले आहेत. पुढील प्रकार संयुक्त क्रियापद. ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद असतात व दोन्ही क्रियापदावरून एकाच क्रियाचा अर्थबोध होतो त्या संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, बाळ एवढा लाडू खाऊन टाक. याच्यामध्ये
या वाक्यामध्ये लाडू खाऊन खा असं म्हटलं तर एकच क्रियापद होते, पण खाऊन टाक म्हणजे हे 2 क्रियापद झालेले आहे. तुम्ही माझे एवढे काम करून टाका, तुम्ही माझे एवढे काम करा म्हटलं तर एकच क्रियापद येते. करून टाका म्हटलं तर 2 क्रियापद येतात. आईने कचरा फेकून दिला, फेकला म्हटला तर एक क्रियापद येते. फेकून दिला म्हटलं तर 2 क्रियापद येतात. पुढील प्रकार प्रयोजन क्रियापद. एक घटक दुसऱ्या घटकाला कृती करण्यासाठी प्रयोजित करत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मदारी लाकडाला नाचवतो. याच्यामध्ये मदारी हा माकडा नाचवण्यासाठी प्रयुक्त करत आहे, म्हणून हे प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. आई बाळाला चालवते. याच्यामध्ये बाळाला चालवण्याची क्रिया होत आहे, म्हणून हे प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. राम कुत्र्याला पळवतो म्हणजे त्याला प्रयुक्त करत आहे पळण्यासाठी, म्हणून हे प्रयोजन क्रियापदाचं वाक्य आहे. पुढील प्रकार शक्य क्रियापद. कर्त्याला क्रिया करणे शक्य आहे हे ज्या क्रियापदातून समजते त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात. जसे आजोबांना आता 2 मैल चालवते म्हणजे सुरुवातीला त्यांना चालता येत नव्हतं, पण आता चालता येणं शक्य आहे, म्हणून हे शक्य क्रियापदाचं वाक्य आहे. आईने आता काम करवते म्हणजे अगोदर काम केल्या जात नव्हतं, पण आता केल्या जाते, म्हणजे हे शक्य क्रियापदाचं वाक्य आहे. कुत्र्याला आता पळविते म्हणजे कुत्र्याला सुरुवातीला लहान असेल किंवा काही इजा झाली असे म्हणून तो पळत नव्हता, परंतु आता त्याच्यानं पळवल्या जाते, म्हणजे हे शक्य क्रियापद आहे. पुढील वाक्य. पुढील प्रकार करणद्रूप होकारदर्शक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये होकार दाखवलेला असतो त्या क्रियापदाला करणद्रूप होकारदर्शक असे म्हणतात. उदाहरणार्थ, नेहमी खरी बोलावे हे होकारदर्शक क्रियापद आहे. सतत आनंदी राहावे हे होकारदर्शक क्रियापद आहे. धूम्रपान टाळावे हे होकारदर्शक क्रियापद आहे. पुढील प्रकार नकारदर्शक क्रियापद म्हणजे अकरणद्रूप क्रियापद. ज्या क्रियापदामध्ये नकार दाखवलेला असतो त्याला अकरणद्रूप नकारदर्शक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, कधी खोटे बोलू नये नकारदर्शक वाक्य आहे. धूम्रपान करू नये नकारदर्शक वाक्य आहे. कधी दुःखी राहू नये नकारदर्शक क्रियापद आहे. काही हरकत नाही. पुढील प्रकार अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. असे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आणि सर्व विषयाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल एक्झाम पॉईंटला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि साध्या व सोप्या भाषेत समजल्यामुळे प्रश्न परीक्षेमध्ये सोडवताना तुम्हाला त्रास होणार नाही आणि व्यवस्थित समजून त्या प्रश्नांचे कमी वेळामध्ये उत्तर देता येईल. पुढील प्रकार आहे विद्यार्थी क्रियापद. ज्या क्रियापदाला शेवटी वा, वे, वी हे लागतात त्यांना विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मदनला सर्वांनी सहकार्य करावे हे विद्यार्थी क्रियापदाचे वाक्य आहे. आई वडिलांचा आदर करावा हे विद्यार्थी क्रियापदाचे वाक्य आहे. पुढील प्रकार आज्ञार्थी क्रियापद. ज्या क्रियापदामधून आज्ञा दिल्याचा अर्थबोध होतो त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मंजू पाणी आण हे आज्ञा देण्याचं काम झालेलं आहे. एकदम साधा आणि सोपा क्रियापदाचा प्रकार म्हणजे आज्ञार्थी क्रियापद. नेहमी खरे बोलावे या वाक्यामध्ये आज्ञा देण्याचं काम केलेलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद हा टॉपिक आपला इथेच संपला. पुढील काळ या टॉपिकमध्ये भेटूया. तर ऑनलाईन मोफत टेस्ट सोडवण्यासाठी आणि विविध विषयाच्या नोट्स फ्रीमध्ये मिळवण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन टेस्ट सोडवताना परीक्षा फी देण्याचं काम पडणार नाही आणि पुढील सर्व विषयाचे स्वतंत्रपणे व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्रश्नांचे विश्लेषण व्हिडिओद्वारे करण्यासाठी, प्रश्नांचा सराव व्हिडिओद्वारे करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.